ठाण्यामधील कासरवडवली येथील या लेबर कॅम्पमध्ये ज्यावेळी पोलीस पोहोचले त्यावेळेस लेबर कॅम्पमधील कर्मचाऱ्यांची या पोलिसांनी चौकशी केली। प्रत्येक कर्मचाऱ्याला उभं करून त्याचं नाव विचारण्यात आलं आणि नावामधूनच तो खरं तर आरोपी सापडला गेलेला होता। आरोपीने सुरुवातीला आपलं वेगळं नाव सांगितलेलं होतं, मात्र पोलिसांना संशय आल्यानंतर पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली आणि त्यानंतर हा संपूर्ण छडा लागलेला आहे। त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिलेली आहे। मात्र ज्यावेळी कासरवडवलीतील लेबर कॅम्पमध्ये ही संपूर्ण चौकशी सुरू होती, पोलिसांची कारवाई सुरू होती, त्यावेळेसची ही दृश्य समोर आलेली आहे। तर लेबर कॅम्पमधील प्रत्येक कामगाराला पोलिसांनी त्यांची चौकशी केलेली आहे। प्रत्येकाला त्याचं नाव विचारलं जात होतं, संपूर्ण माहिती घेतली जात होती आणि याच तपासावेळी या आरोपीचा छडा लागलाय। तर संपूर्ण प्रकरणावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूया। खान यातावर हल्ला करणारा मोहम्मद तेहदार हा घुसखोर बांगलादेशी आहे। त्याची अटक मुंबई पोलिसांनी केली, मी धन्यवाद देतो। महाराष्ट्र पोलिसांना मी आवाहन करतो त्यांची या बांगलादेशी रोहिंग्यांच्या विरोधातली कारवाई तीव्र करावी, या सगळ्यांना पुन्हा बांगलादेश पाठवावं। सैफ अली खान यातावर हल्ला करणारा मोहम्मद तेहदार हा घुसखोर बांगलादेशी आहे। त्याची अटक मुंबई पोलीस